स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणाची सीडी न्यायालयात सरळ तपासणी दरम्यान चाललीच नाही. तांत्रिक अडचणीमुळे ही सीडी चालत नसल्याने सात्यकी सावरकर यांचे वडील ॲडव्होकेट संग्राम कोल्हटकर यांनी या प्रकरणी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलेल्या 2 सीडी चालवण्यात याव्यात असा अर्ज केला. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. यावर ॲडव्होकेट कोल्हटकर यांनी सरळ तपासणी व पुरावा नोंदवण्यासाठी मुदतवाढ मागितली. त्यास राहुल यांचे वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 309 अंतर्गत तीव्र आक्षेप नोंदवला. 2023 मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्य सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. पुण्यातील अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात या याचिकेची सुनावणी सुरू आहे. ॲडव्होकेट संग्राम कोल्हटकर यांच्याकडून राहुल यांची तपासणी घेऊन पुरावा नोंदवला जात आहे. त्या अंतर्गत तक्रारदाराच्या वतीने पुरावा म्हणून कथित वादग्रस्त भाषण असलेली सीडी न्यायालयासमोर सादर करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही सीडी चाललीच नाही. त्यावर तक्रारदारांना सरतपासणी व पुरावा नोंदवण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येऊ नये, तातडीने पुरावा पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी ॲडव्होकेट पवार यांनी केली. या प्रकरणी सरतपासणी व पुरावे नोंदवण्यासाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र तक्रारदार यांच्या सोयीनुसार टप्प्याटप्प्यात पुरावे सादर करत आहेत. हे राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत पारदर्शकपणे खटला चालवण्याच्या हमीचे उल्लंघन करणारे आहे. तक्रारदार जाणीवपूर्वक कारवाई लांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तक्रारदाराच्या वतीने योग्य पुरावे सादर न करता अनावश्यक दबाव टाकून व न्यायालयासमोर तातडीने वातावरण निर्माण करून या प्रकरणी समन्स जारी करण्याचा आदेश मिळवला होता, असा दावाही ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी अर्जात केला आहे. या अर्जावर न्यायालयाने सात्यकी सावरकर यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी दिनांक 28 पुढील सुनावणी होणार आहे.